वाशिममध्ये होळीनिमित्त संकल्प फाउंडेशनतर्फे व्यसनाधीनते विरोधात प्रतिकात्मक होळी करण्यात आली. मोक्षधान स्मशानभूमीत गुटखा, सिगारेट, तंबाखू आणि प्लास्टिक पिशव्यांचं दहन करून तरुणांनी व्यसनमुक्तीचा संकल्प घेतला. गेली 20 वर्ष सुरू असलेल्या या उपक्रमातून निरोगी समाजाचा संदेश देण्यात आला. वाशिम शहरात महिलांनी आणि लहान मुलांनी रंगपंचमी उत्साहात साजरी केली. नैसर्गिक गुलालाची उधळण, नाच गाणे आणि शुभेच्छांचा वर्षाव यामुळे वातावरण रंगतदार झाले. सामाजिक ऐक्य व बंधुभावाचा संदेश देत रंगोत्सवाने शहरात आनंदाची उधळण केली. मंगरुळपीर तालुक्यातील श्रीगोविंद विद्यालय, पारडीताड येथे पर्यावरणपूरक रंगनिर्मिती कार्यशाळा पार पडली. हळद, पळसफूल, बीट आदी नैसर्गिक घटकांपासून रंग तयार करण्याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. रिसोड येथील निर्बान कुटुंबीय दुबईत अडकलेत. युद्धजन्य तणावामुळे उड्डाणे रद्द झाली असून हॉटेल शेजारी स्फोट झाल्यानं भीती वाढलीय. भगवान, पद्माबाई, पवन आणि नंदा निर्बान यांनी सरकारकडे तातडीने मायदेशी परत आणण्याची मागणी केली आहे. नेण्यासाठी किंवा एरोप्लेन चालू करण्यासाठी, परंतु तरी आमची विनंती आहे, आई वडिलांचं वय लक्षात घेता जितक्या लवकरात लवकर सरकार प्रयत्न करेल, आम्ही त्यांचे आभारी राहू. कालच असं करण्यात आलं की आमच्या हॉटेलच्या बाजूलाच एक मेट्रो स्टेशनवर काही स्फोट झाल्याचं ऐकण्यात आलं. तेव्हापासून थोडी चिंता वाढलेली आहे. त्यामुळे आमची विनंती आहे की लवकरात लवकर सहाय्य करून भारत सरकारने आम्हाला परत आमच्या मायदेशी नेण्यासाठी प्रयत्न करावे. धन्यवाद. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रथमच जवस पिकाची विक्री झाली. जवसाला तब्बल 7,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. कमी खर्चात आणि कमी पाण्यात येणाऱ्या या पिकामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामात चियासोबत नवा पर्याय उपलब्ध झालाय. कारंजा तालुक्यातील कामरगाव येथे ठाकरे ज्वेलर्समध्ये मध्यरात्री चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून 2 किलो चांदीसह लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. सीसीटीव्ही डीव्हीआरही चोरून नेण्यात आला असून धनज पोलिसांनी तपास सुरू केलाय. उन्हाळ्याची चाहूल लागताच वाशिमला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पातील पाणी पातळी घटलीय. सध्या सुमारे 65% साठा शिल्लक असला तरी वाढत्या तापमानामुळे मागणी वाढण्याची शक्यता आहे. आगामी काळात पाणी टंचाईची भीती व्यक्त होत आहे.